ओके, स्क्रीन दिसतील सगळ्यांना. So today we also discuss problems based on equality of complex number. Equality of complex number. ओके, ब्रॅकेटमध्ये तुम्ही कंटिन्यू, कारण काल आपण काही क्वेश्चन सॉल्व केलेले होते. आता आपण काही क्वेश्चन त्याच्यामधले सॉल्व करू. सेम एक्झरसाइज आहे बघा. एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 4 आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन असा आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ a प्लस आय बी. a प्लस आय बी म्हणजे तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. अँड स्टेट द व्हॅल्यूज ऑफ a अँड b. तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यूज पण स्टेट म्हणजे डिफाईन करायच्यात किंवा फाइंड करायच्या थोडक्यात. ओके, सो सिंपल एक्झाम्पल्स आहे, जसं आपण काल सॉल्व केलं आहे सेम तसंच. सो याच्यामध्ये काय होते बघा, कम्प्लिटली अल्जेब्रा यूज होणार आहे आता कॉम्प्लेक्स नंबरचं. ठीक आहे, कॉम्प्लेक्स नंबरचा अल्जेब्रा यामध्ये यूज होणार आहे, म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन एक्सेट्रा. ओके, सो वी कॅन सॉल्व द प्रॉब्लेम वन बाय वन. सो सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे आपला याच्यामध्ये. सो फर्स्ट वन, मी पेनचा कलर ब्ल्यू करून घेतो इथं प्रॉब्लेमसाठी. सो फर्स्ट प्रॉब्लेम आहे 1 + 2i अँड सेकंड ब्रॅकेटमध्ये येतं आहे -2 + i. ठीक आहे, सो आपल्याला काय करायचं बघा, प्रॉब्लेम a + आय च्या फॉर्ममध्ये तयार करायचा आहे. म्हणजे त्याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट आपल्याला सेपरेट करायचा आहे. याच्यावरून आपल्याला कोणत्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या, a आणि b ह्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्यात. ओके, आता हे समजा हा पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे आपला, हा सेकंड कॉम्प्लेक्स नंबर आहे. दोघं कसे येते, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ब्रॅकेटचा रूल वापरायचा आहे. सो 1 ने मल्टिप्लाय करा इथं, -2 + i प्लस 2i ने मल्टिप्लाय करायचं आहे सेम ब्रॅकेटला, दॅट इज -2 + i. सो काय होईल बघा मल्टिप्लिकेशन, 1 × -2 -2 प्लस 1 × i प्लस 2i × -2 2 × -2 काय होईल बघा, -4 बरोबर × i. त्यानंतर प्लस प्लस हे प्लस 2 ॲज इट इज, i × i काय झाला, i². सो इट इज इक्वल टू -2 + i, हे प्लस मायनस -4i + 2 आणि i² ची व्हॅल्यू किती आहे, -1. सो इट इज इक्वल टू, हे होईल -2 + i -4i आणि हे प्लस मायनस झालं -2. करेक्ट, करा सिम्प्लिफाय. बघा आता रिअल नंबर कोण कोण आहे याच्यामध्ये, -2, त्यानंतर हा -2, हे दोघं रिअल नंबर आहेत. आणि इमॅजिनरी नंबर्स कोण कोण आहेत, i अँड -4i. सो रिअल नंबरमध्ये ॲडिशन होणार, -2 -2 काय झालं, -4 आणि इथं i -4i याची व्हॅल्यू किती झाली, -3i. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ a + आय च्या फॉर्ममध्ये. करेक्ट, सो वी कॅन राईट हिअर स्टेटमेंट बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सो वी गेट a इज इक्वल टू किती, रिअल नंबर किती आहे राईट साईडला, -4 आणि b इज इक्वल टू इमॅजिनरी नंबर लेफ्ट साईडला b आहे आणि इकडे किती आहे, -3. दिस इज द फायनल आन्सर. समजलं क्वेश्चन. सो तुम्हाला तो कॉम्प्लेक्स नंबर सॉल्व करायचा आहे, a + आय च्या फॉर्ममध्ये आणायचं आहे त्याला, म्हणजे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट झाला पाहिजे. मग बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर वी कॅन राईट हिअर a इज इक्वल टू -4 अँड b इज इक्वल टू -3. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल, 1 + i
1 प्लस आय इंटू 1 मायनस आय ब्रॅकेट रेस टू -1. ओके, आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. हे बघा 1 प्लस आय पहिला ब्रॅकेट मी ॲज इट इज ठेवला. आता इथं 1 मायनस आयचा पॉवर -1 आहे. ओके, निगेटिव्ह पॉवर आहे. जर मी ह्या टर्मला डिनॉमिनेटरला जर घेऊन गेलो, ओके डिनॉमिनेटरला, तर ह्या -1चा पॉवर खाली गेल्यावर किती होईल? +1 होईल. म्हणजे इथं झालं 1 मायनस आय त्याचा पॉवर +1. बट जर पॉवर +1 असेल तर आपण तो मेन्शन नाही करत. ओके, सो काय केलं समजलं, ही इम्पॉर्टंट स्टेप होती. मी 1 मायनस आयचा पॉवर जो -1 होता त्याला मी आणलं डिनॉमिनेटरला आल्यावरती तो झाला 1 मायनस आय. सो इट इज इक्वल टू, आता हे दोन कॉम्प्लेक्स नंबर डिव्हिजनमध्ये आहे. सो आपण ऑलरेडी आपल्याला माहिती बघा डिव्हिजन आपण कसं सॉल्व करतो, डिनॉमिनेटरचा फाइंड आउट करायचा आहे कॉन्जुगेट आणि त्याने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, सो हे होईल 1 प्लस आय ॲज इट इज डिवायडेड बाय 1 मायनस आय इंटू डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट 1 प्लस आय, त्याने न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं, त्याने डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय केलं. सो 1 प्लस आय अपॉन 1 प्लस आय. काय झालं बघा, 1 प्लस आय न्यूमरेटरला इंटू 1 प्लस आय डिवायडेड बाय, इथं काय होईल 1 मायनस आय इंटू 1 मायनस आय इज इक्वल टू, न्यूमरेटरला काय बघा 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय, म्हणजेच काय झालं हे 1 प्लस आय ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, इथं 1 प्लस आय सॉरी ए मायनस बी ए प्लस बी, ए मायनस बी ए प्लस बी काय असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए म्हणजे 1, सो 1चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बी कोण आहे आय, आयचा स्क्वेअर. ठीक आहे, इज इक्वल टू, आता न्यूमरेटरला काय वापरायचं आहे बघा आपल्याला, तो 1 प्लस आय इन 1 प्लस आयचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ओके, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे का, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो? येस, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इथं लिथो वाटलं असतं मी, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला तो मला न्यूमरेटरसाठी वापरायचा आहे. ओके, सो वी नो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा असतो पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, म्हणजे 2 इंटू ए बी प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. ओके, दिस इज द फॉर्म्युला जो आपल्याला न्यूमरेटरसाठी यूज करायचा आहे. करेक्ट, देअरफॉर आवर न्यूमरेटर बिकम नाव इज इक्वल टू, हे बघा एच्या जागेवरती 1 आहे, बीच्या प्लेसवरती आय आहे, 1चा स्क्वेअर 1 प्लस 2ab 2 इंटू 1 इंटू आय काय झाला तो 2i प्लस बी स्क्वेअर म्हणजे आय स्क्वेअर डिवायडेड बाय 1चा स्क्वेअर 1 मायनस आय स्क्वेअर. सो इज इक्वल टू काय होईल बघा, हा 1 प्लस 2i, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 डिवायडेड बाय इथं 1 मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू परत किती -1. ओके, सो न्यूमरेटरला काय राहील बघा, इथं न्यूमरेटरला 1 प्लस 2i हा प्लस मायनस -1 डिवायडेड बाय, ओके हा मायनस मायनस काय होईल प्लस, म्हणजे 1 प्लस 1. ओके, न्यूमरेटरला +1 -1 कॅन्सल, सो इथं राहिला 2i डिवायडेड बाय इथं 1 प्लस 1 2. सो अगेन डिनॉमिनेटर न्यूमरेटरचा 2 कॅन्सल, काय राहिलं फक्त आन्सर आय. सो आपल्याला ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ओके ना, सो देअरफॉर ए प्लस आय बी इज इक्वल टू, ए म्हणजे रिअल नंबर आला कधी इथं नाही, सो रिअल नंबर 0 प्लस आय. ओके, हे झालं ए प्लस आय बी. सो नाव बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, सांगा मग ए ची व्हॅल्यू किती झाली 0, करेक्ट आहे, आणि व्हॅल्यू आय म्हणजे आयचा कोइफिशियंट बघा, बी हा आयचा कोइफिशियंट आहे, मग इथं आयचा कोइफिशियंट किती रे 1. येस, सो बी ची व्हॅल्यू किती झाली मग 1. ए झाला 0, बी इज इक्वल टू 1. समजलं का सॉल्व केलंय? येस सर. ओके, सो नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल नाव. खूप इंटरेस्टिंग आहे बघा हे चॅप्टर. आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन जमले पाहिजे, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, ओनली दिस थिंग्स आर रिक्वायर्ड. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे
आय इन ब्रॅकेट 4 + 3i डिवायडेड बाय 1 - i. ओके, सो याला आपल्याला सॉल्व करायचं आहे आता. सो सिंपल क्वेश्चन आहे हा सुद्धा. सो बघा, सो इट इज इक्वल टू, अगोदर मी काय करतो बघा, आय ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. आय इंटू 4 4i प्लस 3i इंटू आय I square. डिवायडेड बाय 1 - 1 minus i. I. सो इज इक्वल टू इथं 4i प्लस 3 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 -1. डिवायडेड बाय 1 - i. सो इज इक्वल टू हा 4i, हां सांगा हे प्लस -3. करेक्ट, -3 डिवायडेड बाय 1 - 1 minus I. i. सो काय करायचं, जनरली रिअल पार्ट अगोदर लिहायचा, म्हणजे काय होईल हे -3 प्लस 4i, बरोबर का. -3ला आधी लिहिलं, नंतर 4i, आणि डिनॉमिनेटरला कोण आहे 1 - i. सो कशामध्ये आलं रे क्वेश्चन, परत डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये आला, बरोबर. मला तुमच्यापैकी कोणतरी सांगायला, जर डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर त्याला सॉल्व कसं करायचं, कॉन्जुगेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. करेक्ट. सो -3 प्लस 4i डिवायडेड बाय 1 - i. 1 - i चा कॉन्जुगेट काय येतोय 1 प्लस 1 plus I. न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं, 1 प्लस i ने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. ओके, सो न्यूमरेटर काय होईल बघा, -3 प्लस 4i, याला मल्टिप्लाय केलंय आपण 1 प्लस i ने डिवायडेड बाय, इथं होईल 1 - i इंटू 1 प्लस i. करेक्ट. आता ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन, सो इट इज इक्वल टू -3 ने मल्टिप्लाय झालं 1 प्लस i ला, आणि परत 4i ने कशाला मल्टिप्लाय होईल, सेम ब्रॅकेट 1 प्लस i डिवायडेड बाय, डिनॉमिनेटर कोणत्या फॉर्ममध्ये रे, परत a - b a + b. याचा आन्सर काय असतं, a square minus b square. a म्हणजे 1, 1 चा स्क्वेअर मायनस i स्क्वेअर, I चा स्क्वेअर. करेक्ट. ओके, सो इज इक्वल टू, आता -3 ने करा मल्टिप्लाय इथं ब्रॅकेटला, -3 इंटू 1 -3, इथं -3i प्लस 4i इंटू 1 4i प्लस 4 ॲज इट इज i इंटू i स्क्वेअर डिवायडेड बाय 1 चा स्क्वेअर 1 मायनस i स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1. ओके, सो इट इज इक्वल टू -3, इथं बघा रे, इथं -3i, इथं प्लस 4i आहे. हां, सो इथं इमॅजिनरी पार्टचं काय करा, सबस्ट्रॅक्शन करून टाका. 4i मधून 3i गेला, किती राहिलं इथं प्लस i. प्लस I. करेक्ट. सो प्लस 4 i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 डिवायडेड बाय हे मायनस मायनस प्लस, बरोबर 1 + 1 होईल ते. सो काय राहिलं बघा आता इथं -3 प्लस i प्लस मायनस परत -4 डिवायडेड बाय 1 + 1 किती 2. करेक्ट. सो रिअल पार्ट काय काय राहिला, इथं -3 इथं -4 आहे. -3 - 4 किती -7 प्लस -7 डिवायडेड बाय 2. ओके, आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, a प्लस IB च्या फॉर्ममध्ये. सो हा 2 काय करा, दोघांसाठी सेपरेट करायचा आहे डिनॉमिनेटर. सो हे झालं बघा -7/2, इट्स अ रिअल पार्ट. ओके, प्लस इथं आयचा कोइफिशियंट किती असणार आहे, काहीच नाही म्हणजे 1 डिवायडेड बाय 2i. समजलं, हे झालं a प्लस IB च्या फॉर्ममध्ये. सो नेक्स्ट आपल्याला माहिती काय करायचं इथं, बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सांगा रे, a ची व्हॅल्यू किती झाली मग -7/2 -7/2 अँड b 1/2. 1/2. करेक्ट. समजला का प्रॉब्लेम हा. यस सर. ओके, चांगली प्रॅक्टिस करा घरी बरं का, हे परत प्रॉब्लेम एकदा हाताखालून काढायचेत आपल्याला. ओके, सिंपल क्वेश्चन्स आहेत. हां, नेक्स्ट नंबर 4. नंबर 4 आहे, न्यूमरेटरला आहे 2 + i डिवायडेड बाय, डिनॉमिनेटरला आहे 3 - i अँड 1 + 2i 1 + 2i. ओके, याला सॉल्व करायचं आहे. आता हा क्वेश्चन जर व्यवस्थित बघितला ना आपण, तर काय यामध्ये न्यूमरेटरला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि डिनॉमिनेटरला 2 कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे.
सो अगोदर मी काय करतो, डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करतो. सो वरती 2 प्लस आय ॲज इट इज. सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला, बरोबर. सो हे होईल बघा 3 इन द फर्स्ट ब्रॅकेट 1 प्लस 2i मायनस आयने मल्टिप्लाय करायचं आहे सेम ब्रॅकेटला, दॅट इज 1 प्लस 2i. सो इट इज इक्वल टू न्यूमरेटर ॲज इट इज 2 प्लस आय, इथं 3 ने मल्टिप्लाय करा, 3 इंटू 1 3 प्लस 3 इंटू 2 6i मायनस आय इंटू 1 आय मायनस प्लस परत मायनस 2 ॲज इट इज आय इंटू आय स्क्वेअर. ओके, न्यूमरेटर 2 प्लस आय डिवायडेड बाय इथं 3 6i मायनस आय किती झालं प्लस 5i मायनस 2 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. करेक्ट. डिनॉमिनेटर फक्त मी चेंज करून राहिलो हां, डिनॉमिनेटरमध्ये सिम्प्लिफिकेशन चालू आहे आपलं. न्यूमरेटर ॲज इट इज आहे 2 प्लस आय डिवायडेड बाय इथं 3 प्लस 5i. सांगा -2 -1 किती, -3. प्लस झालं +2, बरोबर. +2. येस. सो 2 प्लस आय डिवायडेड बाय, आता डिनॉमिनेटरला रिअल नंबर कोणकोणते आहेत बघा, 3 आणि 2, या दोघांचे ॲडिशन होईल. 3 + 2 5 प्लस 5 + 5i. ओके, हा आपला नंबर तयार झाला बघा. परत कॉम्प्लेक्स नंबर डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये आला. डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये येत असेल तर आपल्याला प्रोसेस माहिती आहे. काय करायचं आपल्याला, आता डिनॉमिनेटरचा कॉन्ज्युगेटने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. सो इथं 2 प्लस आय ॲज इट इज डिवायडेड बाय 5 प्लस 5i. सांगा रे, डिनॉमिनेटरचा कॉन्ज्युगेट काय येईल, 5 - 5i. 5 मायनस 5i आणि इथं 5 मायनस 5i. ओके, आता यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. सो इट इज इक्वल टू 2 प्लस आय इंटू 5 मायनस 5i डिवायडेड बाय 5 प्लस 5i इंटू 5 मायनस 5i. सो इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय करा 5 मायनस 5i ला, त्यानंतर आय ने मल्टिप्लाय करायचं आहे 5 मायनस 5i ला, डिवायडेड बाय डिनॉमिनेटर कोणत्या फॉर्ममध्ये परत a प्लस बी a मायनस b स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर. 5 चा स्क्वेअर मायनस -5i स्क्वेअर. गुड. सो 2 इंटू 5 10 मायनस 2 इंटू 5 10 i प्लस 5 इंटू आय 5i मायनस 5 हे आय इंटू आय काय झालं आय स्क्वेअर डिवायडेड बाय, सांगा 5 चा स्क्वेअर 25 मायनस 5 चा स्क्वेअर 25 आणि आय चा स्क्वेअर आय स्क्वेअर इज इक्वल टू दिस इज 10 ॲज इट इज. हे बघा इथं आता दोन इमॅजिनरी नंबर आहे, इथं -10 आहे, इथं +5 आहे. -10 + 5 -5 आय स्क्वेअरची व्हॅल्यू परत -1 डिवायडेड बाय 25 मायनस हा 25 परत पुढं आय स्क्वेअर आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. इट इज इक्वल टू हे होईल बघा 10 मायनस 5i मायनस मायनस प्लस डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय होईल बघा, हा 25 मायनस मायनस प्लस 25. येस. आता न्यूमरेटरला काय राहतंय बघा, रिअल पार्ट इथं 10 आहे, इथं 5 आहे. 10 + 5 15 मायनस 5i डिवायडेड बाय 25 + 25 50. ओके, न्यूमरेटर मधून काय कॉमन निघेल रे आता, 15/50. कॉमन काय काढायचं बघा, कॉमन इथं 15 आहे, इथं 5 आहे, 5 निघेल का कॉमन, 5 कॉमन काढलं बघा आपण. इथं 5 3 जा 15 मायनस आय डिवायडेड बाय 50. समजलं का, 5 कॉमन काढतोय आपण वरतून. येस, समजली की स्टेप. सर आपण डायरेक्ट 3/10 - 1/10 आय घेतलं चालेल का. हा चालेल ना, पण इथं कसं आहे बघा, आता 15 अपॉन तुम्ही असं केलं का, अगोदर डिनॉमिनेटर सेपरेट केला आणि मग डिव्हिजन केली आहे ना, असं केलं असेल. हा ओके, मी काय केलं ह्या स्टेपला काय केलं, कॉमन काढून घेतला. कॉमन काढल्यावरती काय होईल हे बघा, 5 10 चा काय झाला हा 50. आता म्हणजे राहिला काय माझ्याकडे नंबर 3 मायनस i/10. कॅल्क्युलेशन कसे करा, आपला आन्सर करेक्ट यायला पाहिजे फक्त, है का नाही. मेथड्स आपण वेगवेगळ्या वापरू शकतो. मग इथं काय होईल, डिनॉमिनेटर सेपरेट करायचा. सो 3/10 मायनस 1/10i
हेच आन्सर आलं ना तुमचं पण. येस सर. ए प्लस आय बी काय झालं 3/10 minus 1/10 I. So we can write again by using equality of complex number. सांगा ए ची व्हॅल्यू किती झाली 3/10 आणि बी किती झाला मायनस -1/10. -1/10. ओके. आय नाही लिहायचं बघ, आपण फक्त कोइफिशियंट लिहितोय. समजला क्वेश्चन हा. येस सर. ओके नेक्स्ट. एक मिनिट किती जॉईन मी बघतो. ओके आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला नंबर 5. 1 plus I divided by 1 minus I bracket square. हा प्रॉब्लेम आहे. 1 plus I upon 1 minus I bracket square. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहे बघा. कसं सॉल्व्ह होणार. मी काय करतो ब्रॅकेट स्क्वेअर सगळ्यात शेवटी घ्या. अगोदर आपण काय करू ब्रॅकेटच्या आतमधलं सॉल्व्ह करू. ठीक आहे ना. सो हे बघा वरती आहे 1 plus I, डिनॉमिनेटरला आहे 1 minus I. सो डिव्हिजनमध्ये आहे कॉम्प्लेक्स नंबर आपला. जर डिव्हिजनमध्ये असेल तर आपण काय करतो कॉन्जुगेटने मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो. सो इनटू सांगा 1 minus I चा कॉन्जुगेट काय होईल 1 plus I. I अपॉन 1 plus I काय झाला हा ब्रॅकेट स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू सो न्यूमरेटरला काय होईल बघा 1 plus I इंटू हा 1 plus I डिवायडेड बाय इथं 1 minus I आणि इकडं 1 plus I. ओके ब्रॅकेट स्क्वेअर. सो इज इक्वल टू न्यूमरेटरला 1 plus I इंटू 1 plus I 1 plus I ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय इथं 1 minus I 1 plus I a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे 1 चा स्क्वेअर मायनस I स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू बघा 1 plus I ब्रॅकेट स्क्वेअर. मी वरती फॉर्म्युला सांगितला बघा तुम्हाला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. करेक्ट. काय असतो तो फॉर्म्युला a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2ab ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2I त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं आपण प्लस बी स्क्वेअर म्हणजे I स्क्वेअर डिवायडेड बाय 1 चा स्क्वेअर 1 मायनस I स्क्वेअरची व्हॅल्यू -1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हां न्यूमरेटरला काय राहतंय बघा आता इथं 1 प्लस 2I स्क्वेअरची व्हॅल्यू -1 डिवाइडेड बाय मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 1 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इथं बघा 1 प्लस 2I प्लस मायनस -1 आणि खाली आहे डिनॉमिनेटरला 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके सो वी गेट हियर इज इक्वल टू +1 दिसतो ना +1 -1 कॅन्सल. सो रिमेनिंग टर्म्स काय राहिल्या 2I डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो पुन्हा इथलचा 2 आणि 2 काय झाला कॅन्सल. सो ब्रॅकेटमध्ये फक्त कोण राहिलाय I त्याचा स्क्वेअर बरोबर म्हणजे I स्क्वेअर आणि I स्क्वेअरची व्हॅल्यू किती असतील -1. सो आपला a प्लस IB फक्त -1 आला बरोबर. याच्यामध्ये कोणताही इमॅजिनरी नंबर नाही आहे. सो याला तुम्ही कसं लिहू शकता मग a प्लस IB इज इक्वल टू -1 प्लस 0I बरोबर ना. इमॅजिनरी नंबर नाही मग त्याला 0 कन्सिडर करायचं आपल्याला. सो 0I. So we can write here by using equality of complex number. Equality of complex number. Okay, so काय होईल a ची व्हॅल्यू झाली -1 आणि b किती झाला 0. ओके ना. समजला प्रॉब्लेम सगळ्यांना. प्रॉब्लेम समजलाय. हो सर. Okay. So next, problem number 6. Problem number 6 है 3 plus 2I divided by 2 minus 5I plus 3 minus 2I divided by 2 plus 5I. ठीक है.
सो आता हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता इथं काय बघा, इथं कॉम्प्लेक्स नंबर डिव्हिजनमध्ये आहे दोन्ही आणि त्यांची ॲडिशन आहे. सो क्रॉस मल्टिप्लिकेशनने अगोदर मी त्यांची ॲडिशन करून घेतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन सगळ्यांना माहिती आहे बरोबर. सो काय होईल, इथं 3 + 2i याला कशाने मल्टिप्लाय होईल, 2 + 5i प्लस आता ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन हे झालं 3 - 2i इंटू 2 - 5i डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. इथं आहे 2 - 5i आणि 2 + 5i. करेक्ट. मी फक्त काय केलं, जो कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिलेला होता त्या कॉम्प्लेक्स नंबरची फक्त काय केली, ॲडिशन केली. ओके. सो इज इक्वल टू आता मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला ह्या 2 ब्रॅकेटचं ह्या 2 ब्रॅकेटचं. हे बघा आता 3 ने मल्टिप्लाय कोणाला होईल, 2 + 5i प्लस 2i ने कोणाला मल्टिप्लाय होईल, 2 + 5i प्लस इथं 3 ने कशाला मल्टिप्लाय होईल, 2 - 5i परत मायनस 2i ने कोणाला मल्टिप्लाय होईल, 2 - 5i डिवायडेड बाय होल इक्वेशन डिवायडेड बाय. इथं बघा 2 - 5i 2 + 5i a - b a + b च्या फॉर्ममध्ये आहे. सो a चा स्क्वेअर म्हणजे 2² मायनस b² दॅट इज 5i चा स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू करा मल्टिप्लिकेशन बघा 3 × 2 6. ओके. 3 × 5 15i प्लस 2 × 2 4i. करेक्ट. हे बघा 2 × 2 झालं 4i, 2 × 5 10 आणि i × i² प्लस 3 × 2 6 मायनस 3 × 5 15i मायनस 2 × 2 4i मायनस मायनस प्लस 2 × 5 10i². ओके. डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर किती 4 मायनस 4 चा स्क्वेअर 25 × 25i². करेक्ट. आता हे बघा काय काय कॅन्सल होईल ते मी तुम्हाला सांगतो. इथं हे बघा 6 आणि इथं 6 + 6 + 6 आहे. ठीक आहे. ही आपली पहिली टर्मचं मल्टिप्लिकेशन होतं, हे दुसऱ्या टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे. दिसतंय तुम्हाला बघा, इथं 6 आहे, इथं +6 आहे बरोबर. सांगा 6 + 6 किती झाला 12. करेक्ट. आता नेक्स्ट इथं बघा, इथं +15i आहे, दिसतोय ना हा +15i आणि इथं -15i आहे. सो +15i आणि -15i काय झाला, कॅन्सल. ओके. नेक्स्ट इथं +4i आहे दिसतोय आणि इथे तुम्हाला -4i आहे. सो परत +4i आणि -4i काय होईल, कॅन्सल. राहिलं काय इथं, परत इथं 10i² प्लस आहे आणि इथं पण 10i² प्लस आहे. सो 10 + 10 किती, +20i² आणि डिनॉमिनेटर किती येते, 4 - 4 - 25 -1. -1. ओके. समजलं ना सिम्प्लिफिकेशन सगळ्यांना. बघा प्रॉब्लेम रिड्यूस झाला फक्त एवढा आपला. ओके. सो इज इक्वल टू आता बघा काय येईल, हा 12 + 20 i² ची व्हॅल्यू किती, -1. बरोबर ना. i² ची व्हॅल्यू -1 डिवायडेड बाय हे 4 मायनस मायनस प्लस झाला +25. सो इट इज इक्वल टू न्यूमरेटरला काय राहील, न्यूमरेटर राहिला बघा हा 12 20 × -1 झाला -20 डिवायडेड बाय 4 + 25 29 आणि 12 - 20 किती -8 अपॉन 29. म्हणजे फक्त रियल नंबर आला. करेक्ट. इथं इमॅजिनरी नंबर आलाच नाही. मग a + ib कसा लिहिणार आपण, a + ib इज इक्वल टू हा रियल नंबर किती आला -8 अपॉन 29. इमॅजिनरी नंबर नाहीये, काय घ्यायचा आहे 0 इज प्लस i. ओके. सो अगेन बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके. सो a ची व्हॅल्यू झाली तुमची -8 अपॉन 29 आणि b ची व्हॅल्यू किती आहे 0. ओके. समजला सगळ्यांना प्रॉब्लेम. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7. 7च ना आता, येस 7. या नोट्स व्यवस्थित बघायच्या बरं का सगळ्यांनी, घरी एकदा प्रॅक्टिस करायची आहे. कॉम्प्लेक्स नंबर सगळा प्रॅक्टिसचा खेळ आहे बघा.
प्लस मायनस तुम्हाला जमायला पाहिजे, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. ओके, खूप सिम्पल चॅप्टर आहे, इंटरेस्टिंग. 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे 1 प्लस आय ब्रॅकेट रेस टू -3. ओके, एक मिनिट मी व्यवस्थित लिहितो याला. ब्रॅकेट रेस टू आता -3. ओके, आता बघा एक प्रॉब्लेम आपण वरती बघितला होता, तिथं 1 प्लस आय किंवा 1 मायनस आय ब्रॅकेट रेस टू -1 होता. त्या -1चा जो पॉवर मी त्याला डिनॉमिनेटरला लिटर, सो पॉवर काय झाला प्लस झाला. इथं पण सेम कन्सेप्ट मला यूज करायची आहे. ओके, जो प्रॉब्लेम आपला वरती -3 आहे, सो तो जर मी डिनॉमिनेटरला जर आणला, हॅलो सगळ्यांना आवाज येतो का रे माझा? हा येतोय सर. आवाज येतोय पण screen नाही दिसत. आता दिसते का स्क्रीन? बघा इथं आहे ना, काय आलं, लाईट गेली त्यामुळं इंटरनेट डिस्कनेक्ट झालं होतं. दिसते का स्क्रीन आता? नाही नाही सर. ओके ओके ओके, मी पुन्हा शेअर करतो स्क्रीन. दिसते का स्क्रीन आता? येस सर. हो सर. ओके ओके, हे लाईट गेली इथं आमची, त्यामुळे इंटरनेट डिस्कनेक्ट झालं होतं. ओके, सो इथं 1 प्लस आय ब्रॅकेट रेस टू -3 आहे. सो याला मी काय केलं बघा, डिनॉमिनेटरला घेऊन येतो ती टर्म. सो तो होईल 1 प्लस आय, हां -3चा पॉवर किती होईल आता, तो +3 आल्यावरती. करेक्ट. ओके, सो तो झाला बघा 1 प्लस आय ब्रॅकेट रेस टू 3. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. तो फॉर्म्युला मी तुम्हाला मेन्शन करून सांगतो. इथं फॉर्म्युला काय आहे बघा, ए प्लस बी, इयत्ता 8वीला होता फॉर्म्युला आपल्याला, ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर. ओके, प्लस सर फर्स्ट टर्मचा क्यूब. हां क्यूब मी लिहिताना बरोबर क्यूब लिहिला, बोलताना स्क्वेअर म्हटलं. ओके सॉरी, एचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. करेक्ट आहे का फॉर्म्युला? येस सर. ओके, सो आपल्याला आता हा फॉर्म्युला यूज करायचा आहे बघा डिनॉमिनेटरसाठी, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. सो आवर डिनॉमिनेटर बिकम इज इक्वल टू 1 अपॉन, हां फर्स्ट टर्म म्हणजे 1 आहे, सेकंड टर्म आय आहे. सो 1चा क्यूब किती, किंवा मी अगोदर त्याला असं लिहून घेतो बघा ह्या फॉर्मॅटमध्ये, जो जसा मी फॉर्म्युला लिहिला तसा. सो इथं होईल बघा 1चा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म म्हणजे आय प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म 1 इंटू बी स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर, तो झाला बघा आय स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे आय क्यूब. ओके, सो इज इक्वल टू 1 अपॉन, आता सिम्प्लिफाय करा, 1चा क्यूब 1 प्लस 3 इंटू 1 इंटू आय, तो झाला 3i. करेक्ट, 3 इंटू 1 3 इंटू काय बघा आय स्क्वेअर आहे आणि प्लस पुढे आहे आय क्यूब. आता नेक्स्ट स्टेपला मी व्हॅल्यूज पुट करतो त्यांच्या. ओके, सो इट इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस 3i प्लस 3 आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1. करेक्ट, आणि आय क्यूबची व्हॅल्यू किती -i. येस, आता सिम्प्लिफिकेशन करायचं बघा आपल्याला. सो इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस 3i ॲज इट इज, 3 इंटू -1 -3 प्लस इंटू -i. सो इज इक्वल टू 1 अपॉन, हां काय होईल बघा हे आता, 1 माझा रिअल -1. त्यानंतर इथं प्लस 3i आपला इमॅजिनरी पार्ट आहे आणि -i हा इमॅजिनरी पार्ट आहे बरोबर. सो आपल्याकडे रिअल पार्ट राहिला डिनॉमिनेटरला 1 - 3 -2 मायनस i मायनस i प्लस. ओके, काय झालंय परत कॉम्प्लेक्स नंबर आपला डिनॉमिनेटरला येतोय.
म्हणजे डिव्हिजन रूलने आपल्याला आता सॉल्व्ह करायचंय पुन्हा. ओके, सो काय करतो आपण, -2 प्लस 2i ॲज इट इज. जो डिनॉमिनेटरला नंबर आलाय आपला डिनॉमिनेटरचा जो नंबर आहे बघा -2 प्लस 2i, याचा मी कॉन्जुगेट घेतोय. बरोबर, कॉन्जुगेट काय येईल त्याचा, -2 मायनस -2i. -2 येस, -2 ने मल्टिप्लाय ने डिवाइड केलं. सो हे झालं बघा -2 - 2i डिवायडेड बाय -2 + 2i पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -2 - 2i. ओके, न्यूमरेटर ॲज इट इज -2 - 2i डिवायडेड बाय, इथं डिनॉमिनेटरला परत a + b a - b च्या फॉर्ममध्ये आहे. सो -2चा स्क्वेअर - 2iचा स्क्वेअर. न्यूमरेटर ॲज इट इज -2 - 2i डिवायडेड बाय, ओके सांगा -2चा स्क्वेअर किती, -चा स्क्वेअर -4 -2चा स्क्वेअर 4 आयचा स्क्वेअर i स्क्वेअर इज इक्वल टू -2 - 2i डिवायडेड बाय, दिस इज अ 4 -4 i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1. करेक्ट. इज इक्वल टू वरती आहे बघा -2 - 2i डिवायडेड बाय मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 4 + 4. सो वी गेट -2 - 2i आणि 4 + 4 किती 8. आता मी याला काय करतो, मला सांगितलं होतं बघा की अगोदर आपण डिनॉमिनेटर सेपरेट करून मग डिवाइड करू. ठीक आहे, कॉमन काढायच्या अगोदर. सो असंही आन्सर आपलं येतच आहे. सो a + ib च्या मला काय करायचंय, डिनॉमिनेटर सेपरेट करायचं. सो काय होईल हा -2/8 -2/8 -2/8i. सो किती डिवाइड होईल 2 ने. सो काय झाला हा -1/4 बरोबर, -1/4i 2 4 = 8. सो 2 ने डिवाइड झालं. हे झालं बघा आपलं a + ib. करेक्ट आहे का माझा आन्सर. Yes sir. Okay. By using equality of complex number. By using equality of. हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे लिहायला. एक्झाम मध्ये लिहावं लागतं त्याला. By using equality of complex number. So we get a is equal to -1/4 and b also equal to -1/4. Okay. समजलाय क्वेश्चन. ओके, आणखीन एक घेऊ आपण. नंबर 8. 2 + √3 i डिवायडेड बाय 4 + √3i. ओके, मला वाटतं आपण तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता बघा. डिव्हिजन आहे फक्त, याला करता का रे होमवर्क. हा क्वेश्चन तुम्ही सिंपल क्वेश्चन आहे हा. हो हो सर. करता ना, कारण हे बघा हे फक्त एवढाच क्वेश्चन आहे. 2 + √3i आणि 4 + √3i डिव्हिजन आहे. ओके, हिंट काय येईल मग याची, तुम्हाला काय करायचं बघा, इज इक्वल टू 2 + √3i डिवायडेड बाय 4 + √3i. याला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे 4 कॉन्जुगेटने. 4 - √3i डिवायडेड बाय 4 - √3i. पण ठीक आहे, स्क्वेअर रूटचा आपण प्रॉब्लेम नाही घेतला, मी सॉल्व्ह करतो याला. सो ह्यांची गरज नाही इथं. एकच मिनिट हा, मी सर हा 2 + √-3 आहे ना. नाही 2 + √3i आहे. टेक्स्ट बुक मधून बघताय तुम्ही. हा येस 2 + √3i चे माझ्याकडे जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये तिथं काय होईल मला सांगा. त्या टेक्स्ट बुक मध्ये काय 2 + √-3 upon 4 + √-3 √-3 असं आहे ना ते. ओके, हा म्हणजे ते हेच तयार होणार आहे परत. हा, आणि डिनॉमिनेटरला किती आहे 4 + √-3 आहे बरोबर ना. हा हा, तर आपण पहिल्या लेक्चरला डिस्कस केलं ना, रूट मध्ये मायनस जर साइन आलं तर तो कोणता नंबर असतो, इमॅजिनरी. सो त्याला लिहायचं कसं 2 + रूट मध्ये पॉझिटिव्ह पार्ट सेपरेट केला 3 * कसं लिहिलं मी त्याला -1 बरोबर का, डिवायडेड बाय
4 प्लस रूट मध्ये 3 इंटू याला कसं दिलं परत मी -1 1. सो इज इक्वल टू 3चं स्क्वेअर रूट निघत नाही, सो त्याला मी रूट 3 मध्ये ठेवलं तसं. आणि हा रूट मध्ये -1 ची व्हॅल्यू किती असते आय, बरोबर ना. 4 प्लस रूट 3 ॲज इट इज रूट मध्ये -1 ची व्हॅल्यू किती असते आय. आलं का परत बघा कसं एक्झाम्पल होतं तसं. हा. ठीक आहे. मला वाटतं तुमच्याकडे टेक्स्ट बुक आता न्यू पब्लिकेशन आहे का ओल्ड आहे. ओल्ड आहे. हां त्याच्यामुळं असेल. माझ्याकडे न्यू पब्लिकेशनचं होतं, त्यामध्ये त्यांनी 2 प्लस रूट 3 अपॉन 4 प्लस रूट 3 असं डायरेक्टली दिलेलं आहे. ओके, मग करताना सोडवता याला घरी यस सर. जमायला सगळ्यांना. यस. ओके, जस्ट वेट. याला मी हिंट म्हणून लिहित ठेवतो इथं. जमेल सगळ्यांना. पुढं आणखीन एक 3-4 एक्झाम्पल आहे बघा याच्यामध्ये. ते आपण वाटलं उद्याच्या लेक्चरला डिस्कस करू. आणि त्यानंतर काही इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स पण आहेत, सो ते पण डिस्कस करू. ओके, सो आज झालेले जे 7 एक्झाम्पल आहे ते पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे, सॉल्व करून बघायचे आहेत. आणि जो क्वेश्चन नंबर 8 मी दिला आहे होमवर्क, त्याची हिंट पण दिली आहे तुम्हाला, तेवढं तुम्ही ट्राय करा. ओके, एक फक्त 2 मिनिट थांबा, मला अटेंडन्स बघू द्या कोण कोण प्रेझेंट आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही लेफ्ट होऊ शकता. साक्षी प्रेझेंट आहे, हर्षदा, त्यानंतर दारकुंडे, ओके, फाल्गुनी गायकवाड आहे, प्रेम आहे, साक्षी साबले, त्यानंतर संजय शेळके नावाने कोण आहे रे, मला त्यांचं अनुष्का संजय शेळके. अनुष्का आहे का? अच्छा अच्छा अच्छा, ओके, अनुष्का संजय शेळके. येस, तुम्हाला तुमचा रोल नंबर वगैरे भेटले का सगळ्यांना? शिवराज, श्रावणी. मी ना ग्रुपवरती टाकलंय बघा. ग्रुपवरती आहे ना सगळे जॉईन? आपल्या ऑनलाईनच्या ग्रुपवरती सगळे जॉईन आहेत ना? ओके, त्याच्यावरती तुमचे नाव आणि रोल नंबर आहेत. उद्या आपली परत ऑनलाईन एक्झाम होईल 11 वाजता. सो त्यासाठी तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमचं नाव आणि रोल नंबर, ठीक आहे, त्याने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ओके, 11चा टायमिंग राहील. तसं ग्रुपवर तुम्हाला तसा मेसेज येईल आणि 11च्या एक 5-10 मिनटं अगोदर ती लिंकसुद्धा तुम्हाला ही केली जाईल बघा, लिंक शेअर केली जाईल. ओके, त्या लिंकवरती जायचं आहे, डायरेक्ट लॉग इन करायचं आपलं नावाने आणि रोल नंबरने. त्यासाठी मी रोल नंबर आणि नेमची लिस्ट आपल्या ग्रुपवरती ऑलरेडी शेअर केलेली आहे. कोणाला समजा काही लॉग इनला प्रॉब्लेम येत असेल तर मला किंवा सुजितला तुम्ही कॉल करू शकता. ओके, आम्ही तुम्हाला इकडून तुमचे प्रॉब्लेम जे असतील बघा ते सॉल्व करू. ठीक आहे, लेक्चर समजलं सगळ्यांना आजचं? ओके ओके, चालेल. मग आता एक 10 मिनिटानंतर तुमचं सेकंड लेक्चर स्टार्ट होईल, तुम्ही लेफ्ट करू शकता. ओके, थँक्यू.